खुसखुशीत पदरवाले शंकरपाळी कशी करायचे ते बघणार आहोत। तर 1 वाटी तूप टाकायचं आहे, 1 वाटी दूध, पिठी साखर 1 वाटी टाकायचं आहे आणि याला फक्त उकळी आणू द्यायचं आहे। त्याच्यानंतर ना एक बाउल घेऊन त्याच्यामध्ये हे टाकूया। 3.5 कप मी इथं मैदा घेतलेला आहे। मैदा चाळून घेऊया आणि घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर लाटण्यासाठी मी इथं पोलपाट घेतलाय, थोडासा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि जाडसर असं थोडंसं लाटून घ्यायचं आहे। जे काही साहित्य लागतं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते एकदा नक्की चेक करा। तूप लावून घ्यायचं आहे, मैदा टाकायचा आहे, अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असे पदर सुटतील। त्याच्यानंतर ना ज्या प्रकारे चपाती करतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आहे। साईडच्या कडा काढून घेऊया जेणेकरून आकार एक चौकोन असे कापून घ्यायचे। अशा प्रकारे मी इथं कापून घेतलेले आहेत। तेल एकदम कडकडीत गरम करायचं आहे, मंद आचेवर लालसर रंग येईपर्यंत हे शंकरपाळी तळून घ्यायचे। तर हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।